नमस्कार. आजच्या या विश्लेषणात एका अशा विषयावर आपण चर्चा करणार आहोत जो खरंच खूप कुतूहल निर्माण करणारा आहे. विचार करा, जगात कोणत्याही व्यक्तीची पहिली ओळख कशाने होते? नक्कीच तिच्या नावाने. पण हे नाव म्हणजे केवळ एक ओळख आहे की त्यामागे एखादं मोठं गणित दडलंय? आज आपण खिमाजी ऑकल्टेन्स यांच्या माहितीवर आधारित अंकशास्त्र म्हणजेच न्यूमेरोलॉजीच्या दृष्टिकोनातून नामांक ही संकल्पना अगदी तटस्थपणे समजून घेणार आहोत. तर चला थेट मुद्द्यालाच सुरुवात करूया. सुरुवातीलाच एक फारच विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो, तो म्हणजे नावाच्या स्पेलिंगमध्ये खरंच यशाचं रहस्य लपलेलं असतं का? सामान्यतः एखाद्या नावाकडे आपण फक्त काही अक्षरांचा समूह म्हणूनच पाहतो, बरोबर? पण खिमाजी ऑकल्टेन्स यांच्या माहितीनुसार या अक्षरांच्या जरा पलीकडे जाऊन विचार केला तर हे खूप रंजक ठरतं. यशाचं शिखर गाठण्यासाठी जे आपण अफाट प्रयत्न करतो त्यात नावाचं स्पेलिंग खरोखरच एखादी अदृश्य भूमिका बजावत असतं का? अर्थात इथे आपण कोणत्याही निष्कर्षावर न पोहोचता केवळ या प्रश्नाच्या आधारे अंकशास्त्राचा नेमका दृष्टिकोन काय आहे हे पाहणार आहोत. मग आता या विषयाच्या जरा मुळाशी जाऊया. नेमकं हे नामांक किंवा नेम नंबर म्हणजे असतं तरी काय? तर अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या नावातील अक्षरांवरून जो विशिष्ट असा एक अंक काढला जातो त्यालाच नामांक असं म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर हे शास्त्र अक्षरे आणि अंक या दोघांमधल्या परस्पर संबंधांवर ठाम विश्वास ठेवतं. प्रत्येक अक्षरामागे एक लपलेलं गणितीय मूल्य असतं असं हे शास्त्र मानतं. आणि हो, ही मूळ संकल्पना समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण याच एका पायावर पुढचे सर्व दावे आधारलेले आहेत. आता साहजिकच असा प्रश्न पडतो की हा नामांक नेमका काढता तरी कसा? तर याची प्रत्यक्ष कार्यपद्धती अगदी सोपी पण तेवढीच रंजक आहे. इथे प्रामुख्याने दोनच पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे प्रत्येक अक्षराला दिलेला अंक. या पद्धतीनुसार नावामध्ये येणाऱ्या प्रत्येक स्वतंत्र अक्षराला अंकशास्त्रामध्ये एक पूर्वनिर्धारित अंक दिलेला असतो. आणि दुसरी पायरी म्हणजे अंकांची बेरीज करणं. नावातील सर्व अक्षरांचे संबंधित अंक एकत्रित करून त्यांची बेरीज केली जाते आणि या बेरजेतून जो अंतिम आकडा हाती लागतो ना, तोच त्या विशिष्ट नावाचा नामांक ठरतो. एकदम साधं गणित. आता हे गणित तर आपल्याला समजलं, पण या नामांकाचा प्रत्यक्ष मानवी जीवनावर नेमका काय परिणाम होतो? खिमाजी ऑकल्टेन्स यांच्या माहितीनुसार हा एकच अंक आयुष्यातील 3 अत्यंत महत्त्वाच्या पैलूंवर प्रभाव टाकतो असा त्यांचा दावा आहे. सर्वात आधी म्हणजे व्यक्तीचा मूळ स्वभाव आणि तिचं व्यक्तिमत्व या अंकाशी जोडलेलं मानलं जातं. यातूनच पुढे समाजात वावरताना इतर लोकांवर त्या व्यक्तीची काय छाप पडते हे देखील ठरतं असं म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच प्रभावातून जीवनात मिळणाऱ्या यशाच्या आणि प्रगतीच्या संधी निर्धारित होऊ शकतात असं हे शास्त्र सांगतं. बरं, जर हा नामांक इतका प्रभावशाली असेल तर एक साहजिक प्रश्न नक्कीच निर्माण होतो, तो म्हणजे जर मूळ नावाचा अंक अनुकूल नसेल तर काय करायचं? नेमकं इथेच नावाचे स्पेलिंग बदलण्याचा विचार पुढे येतो. न्यूमरोलॉजीमध्ये अनेकदा नावाचं स्पेलिंग बदलून सकारात्मक ऊर्जा, ज्याला आपण व्हायब्रेशन म्हणतो, ती तयार करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे पहा, केवळ काही अक्षरे बदलून एखादं अक्षर वाढवून किंवा कमी करून एक नवीन अनुकूल असा नामांक मिळवला जातो. या बदललेल्या स्पेलिंगमधून मिळणारा नवा अंक आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणेल, ह्याच उद्देशाने अनेक लोक त्यांच्या नावात असे अनपेक्षित बदल करताना आपल्याला दिसतात. या सर्व माहितीच्या आधारे जर कोणाला या शास्त्राचा स्वतःसाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असेल तर खिमाजी ऑकल्टेन्स यांनी त्यांची संपर्क माहिती उपलब्ध करून दिली आहे. वैयक्तिक अंक विश्लेषणासाठी त्यांच्या 9702575519 पुन्हा एकदा सांगतो 9702575519 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो. तसंच त्यांच्या सेवांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या व्हॉट्सॲप कॅटलॉगला भेट देण्याचा पर्यायही त्यांनी तिथे दिलेला आहे. आता या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतोच. अक्षरे आणि अंकांच्या या गणितातून खरोखरच सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते का? खिमाजी ऑकल्टेन्स यांनी मांडलेली ही संपूर्ण संकल्पना निश्चितच एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यास प्रवृत्त करते. हा विषय म्हणजे गणित, भाषा आणि मानवी विश्वास यांचा एक अतिशय अनोखा संगम आहे. आता यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु नावामधील अक्षरातून सकारात्मकतेचा शोध घेण्याची ही पद्धत नक्कीच कुतूहल वाढवणारी आहे, यात शंका नाही. यावर विचार नक्की करा.